शांत राहा, जत्रेचा माहोल आहे, जत्रेचा माहोल आहे. शांत राहा, आपापल्या लेकरांचे हात सोडू नका. ए मायानो, ए बाबानो. तर आज या गावातल्या भैरमबाच्या जत्रेनिमित्त आज एवढी मोठी माणसं आपल्या ठिकाणी आलेली आहेत, त्यांचं मी जोरदार स्वागत करतो. आज या ठिकाणी डॉक्टर गिरीश ओक आलेले आहेत, प्रसाद ओक यांचे छोटे बंधू डॉक्टर गिरीश ओक. डॉक्टर असून सुद्धा सुद्धा जाड नाव ओक ठेवणारे गिरीश ओक या ठिकाणी आलेले आहेत. तर अत्यंत म्हणजे तुमचं आम्ही म्हणजे आभार मानायला पाहिजे, तुम्ही आज आमच्या गावामध्ये आलात सर. खानदार माझं सर तुमचे खरोखर आभार मानायला पाहिजे, कारण तुमची ना नितांत आवश्यकता होती आमच्या गावामध्ये. कारण आमच्या गावामध्ये एक पण डॉक्टर नाहीये सर. मी कोण आहे मग? तू अफवा आहे रे. या निमित्तानं एक ग्रीन व्हेजिटेबल टाईप व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये आलेलं आहे. गिरीश ओक इथे आलेले आहेत, डॉक्टर जब्बार पटेल, डॉक्टर श्रीराम लागू आणि प्रेमाचे डॉक्टर लवगुरू डॉक्टर प्रसाद ओक यांच्यासोबत शिक्षण पूर्ण केलेले गिरीश ओक या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर आहेत ना सगळे, म्हणून म्हटलं मी. मग काय सगळे एकत्र शिकले असं? मग असू ना, आम्हाला काय माहिती. तर यांनी एका क्रिकेटरच्या जीवनावर अत्यंत चांगलं नाटक केलंय, कुंबळे. कुंबळे आम्ही ऐकलं, कुंबळे नाटक केलं मी. क्रिकेटरच्या जीवनावर एकतर नाहीये, त्याचा शॉर्ट फॉर्म कुमले असा आहे, कुसुम मनोहर लेले असा लॉंग फॉर्म आहे. असं आहे काय? मला काय वाटलं सर, म्हणजे गावात माहित नाही पडत ना, आपण कुंबळे कुंबळे म्हणजे कुंबळे समजतो ना. मला वाटलं बा अनिल कुंबळेच्या आयुष्यावर केलं असेल नाटक. काय हरकत नाही, असू द्या सर. तुमचे आमचे सिनेमे पण आम्ही तुमचे खूप बघितले. आम्ही ते तुमचं आम्ही असू लाकडे, उत्तम सिनेमा. लाडके नीट वाचा. अरे इथे लाकडे मी म्हटलं तर ओक वगैरे असेल तर ओकाचा लाकूड त्या टाईपमध्ये असेल बा. म्हणजे सॉरी, म्हणजे आई लाडकेच लिहिलेलं, माझ्या वाचण्यात चुकलं. हॉलिवूडचा सिनेमा केला सर तो, अत्यंत गाजलेला हॉलिवूडचा सिनेमा, कॉपर गेट नावाचा. कॉर्पोरेट. खरं नाही सर, त्यांच्या इंग्लिशचं काही खरं नाही. वाचण्यात चुकलं सर, सॉरी सर. कॉर्पोरेट नावाचा सिनेमा केला. पण आज या ठिकाणी सर आले, इतकं आनंदी वातावरण केलं त्यांनी. हे आता स्वतः डॉक्टर असल्यामुळे आज असाच एक मोठा डॉक्टर यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी बोलवतो. तर या ठिकाणी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय डांग्या खोकला हटाव संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर भारत गणेशपुर यांना. इलाताई भाटिया या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचा परिचय करून देणार म्हणजे स्वप्नील जोशी यांच्या आई आणि मुक्ता बर्वे यांच्या सासू इलाताई भाटे या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो बा सून सासूमध्ये कॉम्पिटिशन नसते, पण आज पहा त्यांची सून मुक्ता बर्वे 2 आठवड्यापूर्वी या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत. तर त्यांच्या फायटिंगवर आज सासू या ठिकाणी आलेल्या आहेत, असं कॉम्पिटिशन मध्ये आलेले आहेत. तर वैभव मांगले यांचा हुबेहूब आवाज काढणाऱ्या आम्ही बघितलंय प्रत्यक्ष. कुठे काय मॅडम केलं दाखवा एकदा, झलक दाखवा बरं त्याला एकदा. लता मंगेशकर असं आहे ते. असो कोकणात यांचा एक मोठा बीच आहे, भाटे बीच. बघा नशिबान म्हटलं पाहिजे, इकडे आमच्या विदर्भामध्ये कपडे धुवायला पाणी नाही आहे, पण या बाईंच्या अंगणातच समुद्र आहे. पाहिजे तेवढे कपडे ते धुवू शकतात. असू द्या, असे एक आपलं एक भाग्य असतं. पण मॅडम बद्दल सांगायचं म्हणजे मॅडम उत्तम गायिका पण आहेत. इला अरुणी या टोपण नावानं त्या गातात पण. सगळी चुकीची माहिती आणता तुम्ही, मला अपमानास्पद असं वाटतं. असू द्या, त्यांचं नाव इला असून सुद्धा जीला बरंच काम करतात ते. तर ह्या इलाताई भाटे याच्या ठिकाणी आलेल्या आहेत. आमच्या गावामध्ये ना मॅडम इतकं तुमच्याबद्दल क्युरियोसिटी आहे लोकांना का बा अशी गोड सासू अशीच करू शकते. म्हणजे सासू सुना म्हणजे इतकं भांडण. तर आमच्या ग्रामपंचायतनं असा ठराव केलेला आहे का बा 8 दिवस तुम्ही सॅम्पल सासू म्हणून आमच्या गावात या. म्हणजे काय मानधन वगैरे आम्ही देऊ शकतो. प्रत्यक्ष लोकांना बघायला मिळत नाही ना अशी सासू. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आता आमंत्रित करतो इले 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 आयो आयो इले इले संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुर यांना.
डॉक्टर तर आलेलेच आहेत, पण इतर मेडिकल क्षेत्रातले लोक पण या ठिकाणी आलेले आहेत. कोण आता? ज्यांच्या गोळ्या आम्ही खातो, त्या आदिती सारंगदरवटी. आता चूर्णाला पूर्ण रामराम. रात्री घ्या, सकाळी ओके. मॅडम, मी रोज एकच घेतो आणि ओके, एक घेतली की आपली. तर पाचनार एक बेजार फेम आदिती सारंगदर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अत्यंत शांत स्वभावाच्या, मितभाषी, सोशिक अभिनेत्री आणि कधीही कसल्याबद्दल आर्ग्युमेंट न करणाऱ्या अभिनेत्री या ठिकाणी आलेल्या आहेत. बघा कसं असते, लोक म्हणजे नेहमी थिएटरसाठी सिनेमा बनवतात. यांनी रेडिओसाठी सिनेमा बनवलेला आहे. कुठला? ऐक नावाचा. यांना लेडी अमिताभ म्हणून पण या प्रसिद्ध आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यांना लेडी अमिताभ म्हणजे काय आहेत ते मला माहित नाही. ते सांगा त्याला. मला पण नाही माहिती, तुम्हीच सांगून टाका. नाही सांगा ना, मला काय माहित नाही. हे नाही आहे त्याच्यात. अशा या मेडिकलशी संदर्भात असलेल्या आदिती सारंगदर या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय हवामान हरडे संघटनेचे अध्यक्ष भारत. आज अत्यंत मला सांगायला थोडंसं असं थोडं म्हणजे असं हे पण होते, पण मी असं काहीच करणार नाही. काय होतंय? कारण की थोडंसं त्यांच्याबद्दल थोडी भीती पण आहे. मी खरं तर सुंदर म्हटलं असतं त्यांना, पण मी काहीच म्हणणार नाही, फक्त मॅडम म्हणणार. कारण की त्यांचे सासरे सिक्युरिटीमध्ये मोठ्या पदावरती आहेत. अरे सिक्युरिटी कसं? एसीपी प्रतिबंधन. काय एसीपी प्रतिबंधन. ACP प्रद्युमन. त्यांच्या सुश्रुषा या ठिकाणी आलेल्या आहेत. सुनला काय म्हणते इंग्लिश? स्नुषा. तुम्हाला जे पाहिजे ते स्नुषा आहे. हा, स्नुषा नाडकर्णी या ठिकाणी आलेल्या आहेत. सॉरी. स्नुषा एवढंच दिलं ना मी. तुम्ही खरं तर साहेबांना इकडे आणायला पाहिजे होतं मॅडम. म्हणजे आज इकडे डॉक्टर लोक आलेले आहे, हे आमचा आहेच घरचा. साहेब पण आलेले आहेत, तर त्यांचा थोडा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. म्हणजे त्यांच्या पोटात दुखतं ना नेहमी. का? कुठे? त्यांचं मी बघितलंय नेहमी. ते सांगतात कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड आहे. ते असं करत असतं ना, म्हणून मी मला आज आला असता इकडे फायदा झाला असता. तर हापूस या चित्रपटामधून मॅडमनी पदार्पण केला होता. पदार्पण नाही हो. आणि त्यांचा तो हिंदी मधला गाजलेला चित्रपट म्हणजे जन्मजन्मांतर निवारण काय? हिंदीमध्ये गाजलेला चित्रपट आहे जन्मजन्मांतर मरण. अरे जजंतरम ममंतरम. हा चित्रपट त्यांचा आम्ही सगळ्यांनी बघितलाय. जोरदार चित्रपट झाला आहे. तर एसीबी साहेबांच्या सानिध्यात राहणाऱ्या गुजराताई वेलणकर या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय कुछ तो गडबड आहे या संघटनेचे अध्यक्ष. मला डॉक्टर तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. युटर्न नाटकाबद्दल आम्ही थोडंसं आत्ता ऐकलं तुमच्याकडून. मला विचारायचं या नाटकात तुमची काय भूमिका आहे? यात एक रिटायर्ड आर्मी ऑफिसरची भूमिका आम्ही करतो. हे नाटक कंपॅनियनशिपला सपोर्ट करणारं नाटक आहे असं आपण म्हणूया. की काही कारणामुळे म्हणजे आपला जोडीदार गेल्यामुळे, सोडून गेल्यामुळे किंवा गेल्यामुळे जी उतार वयात सिंगल राहतात स्त्री किंवा पुरुष, त्यांच्या उरलेल्या आयुष्यात त्यांनी आपल्याला कोणतरी जोडीदार का नसावा, तो असला तर त्यांचं सगळं ते आयुष्य उरलेलं जे आहे ते जे केअरिंग शेअरिंग आहे फक्त तेवढ्यापुरतंच राहिलेलं असतं. ते किती आवश्यक आहे आणि त्यात त्यांची सख्खी मुलं, समाज, इतर घटक जे आहेत ते सगळे कसे विरोध करतात याबद्दल ते नाटक भाष्य करतं. इलाजी तुमच्याकडे यायचं आहे आता मला. या नाटकातली आपली काय भूमिका आहे? मी एक गृहिणी आहे, साधी पुण्याची आहे मी. आणि माझे पती पोलीसमध्ये असतात आणि त्यांचं निधन झालेलं असतं. आणि माझा एक मुलगा असतो जो परदेशी असतो लंडनला. परंतु ही बाई ही अतिशय पॉझिटिव्ह विचारांची आणि
आनंदी राहणारी अशी आहे. म्हणजे नवरा जरी गेलेला असला तरीसुद्धा ती असं मानते की आत्म्याच्या रूपात तो आहे माझ्यापाशी, माझ्याजवळ. आणि त्यामुळे त्या आठवणीत भूतकाळातल्या आठवणीमध्ये रमणारी आहे. आणि मग ती मेजरशी तिची ओळख होते. आणि त्या एका योगायोगाच्या घटनेतून हे सगळं नाटक घडत जातं. दिग्दर्शक राजन सरांकडे मला यायचं. तुम्ही असा उल्लेख केलात की या नाटकामध्ये 2च सीन आहेत, की इंटरव्हलच्या आधी जो घडतो तो एक सीन, नंतर एक सीन. असं का सर? म्हणजे बचत म्हणून की बाकीचे scene sequence साठी ठेवले तुम्ही? ही बचत योजना नव्हती अजिबात. ह्या नाटकाची गरजच तशी होती. कारण एकदा का ट्रेन सुटली, ती आमची जी ट्रेन आहे ती सेंट्रल रेल्वेची आहे. ती जी अच्छा. शेवटची ट्रेन आहे जी विटीवरनं सुटते आणि ती कल्याणला जाते. त्या ट्रेनचा जो प्रवास आहे, त्या प्रवासात गाडी मध्ये मध्ये स्टेशन्सवर थांबते, मध्ये स्टेशन येतात रात्री, पण ती गाडी रनिंग आहे. अच्छा. आणि त्यामुळे तिथे कुठेही हे दोघेही प्रवासी शेवटच्या स्टेशनला जाणार आहेत. त्यामुळे ते मध्ये कुठेही उतरत नाहीत. त्यामुळे त्या नाटकाला कुठेही ब्लॅकआउट नाही, कुठेही ते घरात जात नाहीत. ते ट्रेनच्या बेंचवर बसतात, ट्रेनच्या दारात उभे राहतात आणि सगळ्या गप्पा मारतात. आणि हे सगळ्यात डिफिकल्ट आहे त्या नाटकाचा जर का विचार केला. 2 सीनमध्ये त्यांनी अख्खं नाटक डिरेक्ट करून टाकलेलं आहे. सर तुम्ही, माझी शुभेच्छा आहे, तुम्ही सिनेमाकार सर. 1 टेक 1 शॉट ओके करा.